श्रद्धाताई शिंदे, प्राध्यापक सौ भक्तीताई ढपळे मॅडम यांना मी विनंती करतो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जय शिवाजी। यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करेन भारत मातेच्या फोटोच्या पूजन करून ह्या फोटोला पुष्पमाला अर्पण करायची आहे। राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेबांना सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुजरा। हिंदूंचं रक्षण करता म्हणजे छत्रपती, हिंदूंची ढाल आणि भवानी तलवार म्हणजे छत्रपती। 12 ज्योतिर्लिंगांचा, असंख्य अगणित तीर्थक्षेत्रांचा, धर्मक्षेत्रांचा एकमेव आधार म्हणजे छत्रपती। तुम्हा आम्हा जगण्याचं आणि 4 दिवस सुखानं बघण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती। छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि शिवपुत्र छत्रपती श्री राजाराम महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा। हिंदुत्वाची पावन गंगा मनात आमच्या अखंड वाहे, हिंदुत्वाची पावन गंगा मनात आमच्या अखंड वाहे आणि धर्म स्वतःचा रक्षवाया हा अवघा हिंदू समर्थ आहे। आम्ही मोठ्या अभिमानाने म्हणतो काय की हिंदुत्वाची पावन गंगा मनात आमच्या अखंड वाहे आणि हा धर्म स्वतःचा रक्षवाया हा अवघा हिंदू समर्थ आहे, असं आम्ही मोठ्या अभिमानाने, मोठ्या स्वाभिमानाने म्हणतो खरं, पण खरं धर्मरक्षण करण्यात तुम्ही आम्ही समर्थ आहोत का? धर्मावर एखादी टीका झाली किंवा धर्माच्या विरुद्ध कोणी उभं राहिलं तर त्याच्या विरुद्ध बोलायला खरंच तुम्ही आम्ही मनाला स्पर्श करेल ना की जीन्सवर टिकली लावायची कशी? ज्या वेळेस मनाला वाटेल ना की जीन्सवर टिकली लावणं म्हणजे जुनाट धर्म संस्कृती परंपरा आहे, त्यावेळेस दुसऱ्या विचाराने देखील तुझ्या मनाला स्पर्श केलं पाहिजे की तुझ्या एका राजाने त्याच्या शरीराचे मोजता येणार नाही एवढे तुकडे करून घेतलेत का? तर तुझ्या माझ्या कपाळावर अभिमानाने कुंकू राहावं म्हणून। आणि ते लावणं म्हणजे जर तुम्हाला ओल्ड फॅशन वाटत असेल, ते लावणं म्हणजे जर तुम्हाला जुनाट धर्म संस्कृती परंपरा वाटत असेल, तर मग 19 फेब्रुवारीला नऊवाऱ्या घालायच्या, कपाळावर चंद्रकोर लावायच्या, त्या गाडीला भगवे घालायचे, अंगावर परत त्या नऊवाऱ्या घालायच्या, तोंडावर किलोभरचा मेकअप थापायचा आणि इंस्टाग्रामवर फोटो टाकायचा आणि खाली लिहायचा आम्ही कट्टर शिवकन्या। पोरींनो, ह्याला काहीच अर्थ नाहीये। जपायचं ना तर अगदी 365 दिवस जपायचं, जपायचं ना तर अगदी मुळापासून जपायचं, कारण ते जपायची आता वेळ। आम्ही म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज तुम्हीच पुन्हा जन्माला या। इकडं 200 किलोमीटर इथं यायचं, तुमच्या समोर यायचं, इथं माहीत घ्यायचं, बोलायचं, मला काय गरज आहे? मला पण वाटतं तुम्ही कसा पैसा कमवता, करिअर करता, देश देश फिरता, माझं घर चाललंय ना, मला काय करायचंय धर्माचं? मला पण वाटतं, माझं पण वय 24 आहे, अजून एखाद वर्षाने माझं लग्न होईल, मला पण वाटतं गुन्हा गोविंदाने संसार करावा, मला तरी काय गरज आहे इथं उभं राहण्याची, धर्मासाठी लढण्याची, तुम्हाला येऊन धर्म सांगायची मला काय गरज आहे? पण असा विचार नंतर मनात येतो की असाच विचार जर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असता तर, असाच विचार पालखीत बसताना वीर शिवा काशींनी केला असता तर, असाच विचार घोडखिंड लढवताना बाजी काकांनी आणि स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून आलेलं तर तानाजी काकांनी केलं असतं तर, ते सुद्धा स्वतः गुलामगिरीत असताना त्यांनी एवढं मोठं धाडस का उचललं असेल? या सगळ्याची उत्तरं घ्यायला आता रायगडावर गेले, रायगडावर महाराजांच्या समाधी समोर डोकं टेकवलं, वर डोकं जेव्हा आलं आणि नजर जेव्हा त्या समाधीवर गेली तेव्हा एवढं मात्र नक्की कळालं की जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाश्री आणि रणफंडांची जात आमुची कोण आम्हास भयभीत करी। त्या जातीचे, त्या मातीचे ते वारसदार तुम्ही आम्ही मराठे आहोत, हे कळायची वेळ आलेली आहे। कसं आहे, आता मी एवढं सगळं सांगते, पुन्हा तोच मुद्दा की मला काय गरज आहे इथं येऊन बोलायची, पण मी बघितलंय, मी जे काम करते ना तुम्हाला सगळ्यांना माहितीये, मी बघितलंय जेव्हा आम्ही एखाद्या घरी एखाद्या बारक्या पोरीचं काउन्सिलिंग करायला जाते ना, तिचा बाप जेव्हा माझ्यासमोर हात जोडतो ना आणि म्हणतो ना ताई आमच्या पोरीला यातून वाचवा, मी जेव्हा पोलीस चौकीत जाते ना तिथे जाऊन त्या पोरीला समजावते ना, तो बाप, आई रडते, आईच्या डोळ्यातनं सहज पाणी येतं, पण बाप जेव्हा ढसाढसा हुंके देऊन रडतोय ना, बाप जेव्हा पोरीच्या पायावर डोकं ठेवतोय म्हणतोय पोरी
जिहाद्यांच्या जाळ्यात फसतं आणि मेरा वाला वैसा नहीं हे मात्र तिचं ठरलेलं वाक्य असतं. बरं, आता तो सुद्धा तिला गोड गोड स्वप्न दाखवतो. सगळे धर्म समान अगदी जवळून भासवतो. शिकून सुद्धा अशिक्षित असलेली ती त्याच्यासाठी स्वतःच्या आई वडिलांशी भांडते आणि त्याच्या सांगण्यावरून स्वतःची लाजही त्याला देऊन टाकते. पण शेवटी कोण येतो आता त्याचे खरे रंग दाखवतो आणि हिंदूंच्या लक्ष्मीला तो 35 तुकड्यात घरी पाठवतो. स्वतःच्या आई वडिलांनी लेकीला धर्माचं ज्ञान दिलं तर असं काही होणार नाही आणि आपल्या हिंदूंची एकही कन्या त्या जिहाद्याच्या हाती जाणार नाही. आणि तुलाही सांगते ताई, आता तरी सर्व धर्म समभावाचा नाद सोड. आणि कुठल्या जिहादाने तुझ्याकडे डोळे वर करून जरी बघितलं ना तरी त्याचे डोळे भर चौकात फोड. ते फोडता आलेच पाहिजे, कारण तुझा आदर्श ही कुठल्याही जिहादी बॉलिवूडचं अनुकरण करणारी दीपिका पदुकोण, कटरीना कैफ, आलिया भट्ट, प्रीती झंटा, हा आपला आदर्श कोण पाहिजे? त्या दिल्लीच्या तख्तावर बसला होता तो औरंगजेब, दिल्लीचा बादशाह म्हणत होते त्याला. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज समोर बघितलं की धर कापायचे. इतकं बलाढ्य सैन्य होतं त्या औरंगजेबाचं. त्या औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडणारी मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी तुझा आदर्श असली पाहिजे. स्वतःचा नवरा गेला म्हणून मुसू रडत न बसता, माझा नवरा गेलाय म्हणून छातीवर हात मारत न बसता, त्या रायगडाच्या पायथ्याला पदर खोचून एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन उभं राहणारी आणि औरंगजेबाला सांगणारी की तुला वाटत असेल तू हिंदवी स्वराज्याचा छत्रपती नेला, तुला वाटत असेल की तू हिंदवी स्वराज्य संपवलं, तुला वाटत असेल की तू धर्म संपुष्टात आणला, पण तुला मी सांगते, तुला नडायला, तुला भिडायला आणि तुला महाराष्ट्राच्या मातीत गाडायला इथल्या स्त्रिया सुद्धा खंबीर आहेत हे सांगणारी धर्मवीर संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई तुझा आदर्श असली पाहिजे. आणि जेव्हा ह्या आदर्श होतील ना तेव्हा भारताचा हिंदू राष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. बर, एक वाक्य तर मोठं हायलाइट करते. भरपूर पोलीस आहेत, खास खूप गरज आहे. आज स्त्री जगली तर धर्म जगणार आहे आणि स्त्री आली तरच पुढे धर्म जिवंत राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांची संस्कृती आत्मसात करता काळासोबत राहायचं ही वेळ बरोबर आहे, काळासोबत राहाही, पण आपली धर्म संस्कृती परंपरा विसरून कुठल्याही काळासोबत चालायचं नाही. परत एकदा इथे मला तुम्ही बोलण्याची एवढी संधी दिली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तर त्या जात्यात एक तर आपण सुपाते हे लक्षात घ्या. 4-4 वर्षाच्या पोरींवर बलात्कार होतात, 60-60 वर्षाच्या आजीवरती बलात्कार होतात. हे कशामुळं? बघा, धर्मग्रंथ सांगतो शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर फळ सुद्धा रसाळ निर्माण होतात. आज आपण आपल्या मुलांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्यामध्ये धर्माचं कुणाला देणं घेणं नाही, मोक्षाचा तर कोण विचारच करत नाही. फक्त अर्थ आणि काम, कमवा आणि भोगा. आणि हे कोण करतं? हे पशु करतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी माणूस धर्म विसरतो तिथे अधर्म वाढतो. आणि आज जो अधर्म वाढलाय, जनावरांवर पण अत्याचार होतात. हे माणूस करू शकतो का? हे नरपिशाचे. आणि हे कशामुळं? तर आज माणसाने धर्म सोडलाय. बघा, मी मगासपासून हिंदू धर्म म्हणते, पण आपण हिंदू या शब्दाची व्याख्या काय? हिंदू या शब्दाची व्याख्या शब्द कल्पद्रुम या ग्रंथात दिली आहे. हिनान गुणान दूषयती इति हिंदू जाती विशेषः. म्हणजे जो हीन गुणांचा त्याग करतो, चांगल्या गुणांचा अंगीकार करतो तो हिंदू. असं किती जण प्रयत्न करतात. हिंदुत्व म्हणजे स्वतःतील सात्विकता वाढवण्याची वृत्ती. हा हिंदू धर्म कोण शिकवतो? आणि जातीय द्वेष पसरवला जातो. पण हिंदू धर्म का सुरक्षित राहिला पाहिजे? तर तो याचसाठी की संपूर्ण जगामध्ये खरी मानवता हिंदू धर्म शिकवतो. आपण आपल्या शत्रूच्या मृत्यूनंतर त्याच्या जी देहाची विटंबना करत नाही, जशी छत्रपती संभाजी महाराजांची मृत्यूनंतर केली. आपल्याकडे प्रभू श्री रामचंद्रांचा आदर्श आहे. ज्यावेळेस रावणाचा वध केला त्यावेळेस त्यांचे भाऊ विभीषण म्हणाले की हा दुष्ट होता, याचा मी अग्निडाग देणार नाही. त्यावेळेस प्रभू श्री राम म्हणाले, मरणानंतर
वैराणी, मरणानंतर वैर संपत. तू जर अग्निडाग देणार नसशील तर रावणाला अग्निडाग मी देईल आणि रावणाचा अंतिम संस्कार प्रभू श्री रामांनी केलाय. हा आपला आदर्श आहे, हे आपला आदर्श रामराज्य आहे आणि हेच आदर्श रामराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य पुन्हा एकदा आम्हाला हिंदू राष्ट्राच्या स्वरूपात हवंय. कारण आमच्या भारताचा इतिहास हा हिंदू. असं ईश्वर का करून राहिला? हा बोला ना, कोणतरी बोललं. प्रारब्ध म्हणजे मागच्या जन्मीचं कर्म. नाही त्याच्या आताचेच कर्म, मागचा जन्म तर नाही. त्यांना आताच तर पैदा झालं, ते काय कर्म केलं त्यांना आताच तर पैदा झालं. इथं सिद्ध होऊन राहिलं मागच्या जन्मीचे कर्म. म्हणजे मागचा जन्मही आहे आणि कर्मही आहे, असे जन्मजन्मांतरी आहे मागचे. पुढेही तोपर्यंत होत राहणार जन्म, जोपर्यंत आपण ईश्वराचा साक्षात्कार करून घेत नाही तोपर्यंत फुकट का चंदन घासमीर नंदन. वारंवार जन्म, वारंवार मृत्यू ठेवलेला आहे. धर्म सायन्सची आवश्यकता इथं आहे, धर्म विज्ञानाची आवश्यकता इथं आहे. धर्माचं विज्ञान जीवनात धारण करणे म्हणजे धर्म, अध्यात्माचं विज्ञान जीवनात धारण करणे म्हणजे धर्म. अध्यात्म विज्ञानम जीवनात धारयते ती धर्म. हे अध्यात्माचं सायन्स. ज्या धर्म थेओरीत हे तीन गोष्टी नाहीत, टार्गेट ईश्वर, पुनर्जन्म सिद्धांत, कर्मफल सिद्धांत, ह्या ज्या धर्म थेओरीत हे तीन लक्षणं नाहीत तो धर्मच नाही. म्हणून इस्लाम आणि ख्रिश्चनिटी धर्मच नव्हे. याच्यात पुनर्जन्म सिद्धांतही नाही आहे, घडी जन्म होत नाही त्याचा. हा एकच जन्म भेटला, त्याच्यातच काय करायचं करा, मग 72 हूर भेटतील. पण तेव्हाच्या कमी थोत्र्या लोकांनी त्यांना सत्तेत बसू नाही दिलं. म्हणा एकदा ओम गाली. आता हे सगळे विचार ऐकून राहिले तुम्ही, आणि एवढ्या मोठ्या महापुरुषांच्या विचाराला तुम्ही जर हृदयात स्थान देत नसाल तर हा राष्ट्र कधीही हिंदू राष्ट्र होणे नाही. पण मुसलमान जेहाद करण्यात 70% सक्सेस झालेले आहेत. त्यांनी भारताचे तुकडे तुकडे करून गिळंकृत केलेले आहेत, गिळून टाकले. इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया, तायवान हे त्यांनी हिसकले. तिथले सगळे हिंदू मारून टाकले, तिथले सगळे मंदिर फोडून टाकले. काश्मीर हिसकलं त्यांनी. आपल्याला वाटतं की काश्मीर आपल्या हातात आहे, भंपक गोष्ट आहे. काश्मीर आपल्या हातात नाही, तिथं कोणी हिंदू नाहीच. केरळ, पश्चिम बंगाल हे जाण्यातच आहेत, जातातच. जागोजागी पाकिस्तान झालेले आहे. जे काही मुसलमान एरिया आहेत ते पाकिस्तानच आहे. त्यांची निष्ठा पाकिस्तानच्या प्रती आहे, कारण की पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र आहे, भारत इस्लामिक राष्ट्र नाही. भारत पाकिस्तान मॅच भारत हरला, क्रिकेट मॅच. भारत पाकिस्तान मॅच हारला भारत, तर ह्याच मुसलमान एरियांमध्ये फटाके फुटतात. कोणाच्या बाबाची अवकाश नाही की तिथं जाऊन ते बंद करू शकेल. म्हणजे त्यांची निष्ठा पाकिस्तानच्या प्रती आहे. 3 गोष्टी असतात: दारुले हरब, दारुले अमन, दारुले इस्लाम. त्या भूमीबद्दलचे हे 3 संबोधन आहेत. जिथं विष्णू आणि विष्णूचे जे अवतार आहेत त्यांना मानणारे वैष्णव. शाक्त म्हणजे शक्तीचे आराधक. शक्ती म्हणजे कोण? महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, गायत्री, सावित्री, ब्राह्मी, वैष्णवी, शांभवी, नारसिंही, चामुंडा, दुर्गा, प्रत्यंगिरा, निकुंभला, भद्रकाली, ह्या ज्या देवी आहेत, देवी पार्वती, यल्लम्मा, रेणुका, अंबाबाई,
तुळजा भवानी, दुर्गा, या ज्या देवी आहेत, या देवींचं जो आराधन करतो, या देवी शक्ती आहेत, शक्तीचे जे आराधक आहेत त्यांना म्हणतात शाक्त. काय म्हणतात? जसे छत्रपती शिवाजी महाराज शाक्त आहे. शैव वैष्णव शाक्त. भगवान ऋषभदेवांपासून भगवान महावीरांपर्यंत 24ही तीर्थंकरांचे जे उपासक आहेत त्यांना म्हणतात जैन. गुरु नानक देवजी महाराजांपासून तर गुरु गोविंद सिंहजी महाराजांपर्यंत 10ही गुरूंची उपासना करणारे सिख. भगवान बुद्धांची उपासना करणारे बौद्ध. शैव वैष्णव शाक्त जैन बौद्ध सिख हे 6ही प्रधान परम सत्याच्या प्राप्तीचे पंथ मार्ग मिळून सनातन हिंदू धर्म, ज्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू लॉ लागू करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाच्या कमीन्या लोकांनी लागू होऊ दिला नाही. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी याच्यात नाही. ते भारताचे मूळ निवासी नाही. ते बाहेरून आलेले आहेत जिथं सत्यानाश करण्यासाठी सत्यानाश करण्यात सफल झालेले आहेत. तुम्ही म्हणसान पाकिस्तान तर दूर आहे. आताच तर सांगितलं जागोजागी पाकिस्तान झालेले आहे. महाराज राज क्षत्रिय कुलावतंस सरस्वती वाहन हंस श्री भवानी देवी अनन्य भक्ति प्रसाद अलंकृत अखंड साम्राज्य लक्ष्मीवर मंडित राजकार्य धुरंधर हिंद